शिलाई मशीन खाया कामं कशी करायची? एवढंच ना, मग आम्ही ते मॅनेज करतो ना. सी, गावातल्या कोणाकडे तरी सेकंड हँड मशीन अवेलेबल असेल ना, आणि नसली तरी सुद्धा आजकाल रेंटवर सगळे मशीन्स देतात. हो, बट हो, मशीन नाहीये म्हणून तुला मिळालेली ही संधी आम्ही वाया जाऊ देणार नाही. राईट निशी? अगदी बरोबर. नाही, तुम्ही एवढा का विचार करताय सगळे? हे बघा, मी बघतो काय करायचं ते. उमाई, घरात एक मशीन आहे. नको श्रीनू, ती दायचीची मशीन आहे, ती घरातच राहू दे. आणि तू जर ती मशीन मागितलंस तर उगाच वादासाठी आपणच विषय दिल्यासारखं होईल. नको ती मशीन. त्यापेक्षा या दोघी म्हणतात ना तसा करूया, आपण भाड्याने घेऊया ना मशीन. उमाई, पण आपल्या श्रीनू, सांगितलं ना एकदा, वाद नको आहेत माका. बरं ठीक आहे. श्रीनू, श्रीनू, आई नको काळजी करू, होईल सगळ्यांनी. आपण बघू काय. लालिताई, तुम्ही दरवेळेला स्वतःचं खरं करत जाऊ नका. हा, माका बोलतस? अगो, तुझ्या घरातली किंमत काय होती? ओ लालिताई, ते परत ते मागचा विषय काढू नका तुम्ही आता. कसा नको, कसा नको? अगो, त्या उमाच्या मागे पुढे नुसता मांजरासारखा घुमत होतास. मांजर? मला मांजर म्हणाला तुम्ही? मी मांजर तर तुम्ही बोका. अगो, माका बोका काय बोलतस का? बोकाचा बोक्यासारख्या अंगावर येत आहे. बोका म्हणतात, बोका म्हणतात. बोकाचा तू मांजराचा गुरगुर. अगो, काय करतात? मी काय गुरगुरता काय बोलतो? आपल्याला एकतर आपल्या घरातली कामं झेपत नाही, त्यात एक चांगली बाई आपल्याला भेटलीये, तिला पण असं तुम्ही भांडण करून पळून लावणार आहात का? ए चारू, इकडे ये. तू माझी भाची आहेस ना, त्यांच्या बाजूने काय बोलतीयस कळत नाही तुला? ती माझी होणारी सून, ज्याचा बरोबर आहे ना त्याच्याच बाजूने बोलणार. लालिताई, ती माझी भाची आहे. चारू, इकडे ये. मी म्हणता नाही, लालिताई, ती माझी भाची. आपण तिघी एक टीम आहोत, हे कसं विसरता तुम्ही? जेवणाचा वाद सोडा. आपण एक काम करूया, सकाळी एकीच्या आवडीचं आणि संध्याकाळी दुसरीच्या आवडीचं असं करायला सांगू. हा, पण मी काय म्हणताय? लाली आत्या, तुम्हाला कळत कसं नाहीये? तुमच्या दोघींच्या भांडणात तिसराच कोणीतरी फायदा घेऊ शकतो. मी विसरलोच. लालिताई, ओ लालिताई. अगो, इलाच तो. बरा झाला. घे बाय माझे. ह्या बघ, आमचा ना ठरला. काय मंजू, ठरला ना? ठरला. आम्ही काय म्हणतोय, सकाळी ना तू माझ्या आवडीचं जेवण करायचा आणि संध्याकाळी या मंजूच्या आवडीचं जेवण करायचा. मंजू? तसंच. हे बघा लालिताई, तुमच्या आवडी निवडी काय त्या तुम्हीच बघा. म्हणजे पाणी सोडलंय मी या कामावर. माका नको तुमचे वाद आणि नको ता काम. काय? त्यात सांगू केलंय मी. तुमच्या पायी माका गावाशी वाकडी करूचा नाही. तुमचं काय भरोसा? आत्ता कच भांडत होतास, आता लगेच गोड झालास. ह्या असल्या घरात माका कामच नको. जाताय मी. राम राम. अगो, ताई असं नका. थांबा. मी जाते. थांबा जरा. पण जा निघून. मोठी आली शाळी. अगो, जाऊ दे ना. ते का जाऊ दे? काय आता काय करणार आहोत आपण? अगो,
साहेब, बरं झालं तुम्ही माझे डोळे उघडलास. जास्त पैसे मिळतील म्हणून माको लोभ सुटलो होतो, पण ह्या कामासाठी मी माझी बाकीची सगळी कामं सोडू शकत नाही. नाही, खरंय खरंय. पण बाई, इथेच असं तुम्ही माझ्याशी बोलत बसलात ना तर लोकांनी बघितलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. हा काय ते बघून घ्या. हा बरं बरं, जाते. हा, चल 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 चल. भाऊजी तुमका सांगतोय मी, ताई आणि मंजू असा कोंडीत पकडल्याशिवाय ते सुधारणार नाही. एकदम करेक्ट बंधू. मी तर तुला म्हणतोय की काय 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 एवढं तिरीमिरीत काय चाललंयस? काय झालं काय? भाऊ, महिला शिलाईची कामं आली. हा मग अहो, मशीन आपल्या घरात आहे ना. हा. आणि आता त्या मशीनची गरज उमाईला जास्त आहे. ओके. आणि आता काही झालं तरी ती मशीन मी उमाईला नेऊन देणार आहे. मग आईने किती रागराग करू दे, किती चिडचिड करू दे, मी तिचं ऐकणार नाही. नाही 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 नाही, हे बघ हे बघ हे बघ, ती उगाच तुझ्यावर चिडचिड करेल. त्यापेक्षा लालीकडनं ते मशीन मी घेतो आणि उमा वहिनींना देतो. हा नाही बाबा, अहो शक्यच नाहीये. एरवी त्या मशीनचा आईला काही उपयोग नाहीये, पण आता ती मशीन उमाईला हवी आहे हे समजल्यावर ती अजिबात देणार नाही. मी ती मशीन नाही नाही नाही, देईल देईल देईल, ती नक्की देईल. माझ्याकडे एक आयडिया आहे. इकडे सांगतो, इकडे. द्या टाळी. तू हा मीच. मी नाही तर आणखीन कोण पाहिजे होता काय तुमका? हा नाही, काय कुठल्या मोहिमेची तयारी सुरू हा? नाही म्हणजे माका पण माहित वया ना, म्हणून मी तुमच्या टीम मध्ये येलोय. का का आता का? तू आमचं बोलणं ऐकलंयस ना? कळलं असेल तुला. नाही ऐकला, पण ना तुमका सगळ्यांका सांगून ठेवताय, माझ्या विरुद्ध काही कट कारस्थान करत असाल ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. ह्या अगदी बरोबर बोललास हा ताई तू. हे खरं तर ना तुझ्यासारखं वाईट कोणी नाहीच आहे बंधू. हा, फक्त काय एवढं होता की ह्या तुका जरा उशिरा कळला. पण ठीक आहे ना, उशिरा का होईना कळला ना. बंधू नीट बोलायचं याच्या पुढे. नाहीतर ना पुढे मागे बघूच आहे नाही मी. आणि ह्या बघ, तुका ना बोलता येत नसेल ना नीट तर बोलूच नको माझ्याशी. काही एक फरक पडत नाही मका. या बघ ताई, खरं तर ना आमका कोणाका तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. नाही, तू आता एवढा आडमुठेपणा करतेच आहेस तर सांगूनच टाकतो तुला. हो भाऊजी काय करता? नाही 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 नाही, अरे अख्खा दिवसभर कान चावत बसेल. नाही बाबा, काही सांगू नका. श्रीनो, नाही सांगतो तिला. डोंट वरी भाऊजी नाही, भाऊजी डोंट वरी बंधू. मी सांगतो. तर ऐक लाली, ही आता गेली ना कांबली गंगा तुझी, ती काम सोडून आता गेलीये. तर आम्ही तिघांनी आता ठरवलेलं आहे, तुला आणि मंजूला कुठल्याही कामात मदत करायची नाही. आणि तो आणि मंजू किती नाग मुठीत धरून इलास ना आमच्याकडे, तरी आमच्यातलं कोणी तुमका दया माया दाखवणार नाही. समजला? झाला समाधान? नका करू मदत, काही गरज नाही तुमची मका. पण एक लक्षात ठेवा, मदत नाही करणार ना तर नका करू मदत, पण घरात गिळूक पण मिळणार नाही. सांगून ठेवताय, रवा उपाशी.
वा भाऊजी वा, मानला तुमका. काय डोका आहो तुमचं चुकीत. ह्या बराच होतलं तुमका ऐनवेळी बोलू. शिणू त्या म्हणतात ना, आपल्या अळवाची खाज आपणाकाच माहीत. चला तर मग आपलं मिशन मशीन सुरू. हा, द्या टाळी. असं काय होईल याचा विचारच केला नव्हता मी. जातील मेघनाताई, हे पण दिवस जातील. हो, पण तुम्ही ह्या अशा अवस्थेत राहताय आणि बिचारी ओवी, ती तर आत्ताच आजारपणातून बाहेर पडली. त्यात हे प्रकरण. ओवी कुठे दिसत नाहीये. ती कुठे आहे? ती ती निशीसोबत गेली छायाकडे. येऊ वया होत्या एवढ्यात. थांबा मी बघून येते. अहो नको नको राहू द्या, तुम्ही किती दगदग करता. नाही, येऊ दे आरामात त्यांना. बाकी तुमचं सगळं नीट पार पडला ना? हो, सगळं काही नीट झालं. उमाताई, एक बोलू का? मेघनाताई विचारतच काय? बोला ना, काय झालं? माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. तुमच्या अडचणीच्या दिवसात आम्ही तुम्हाला मदत करायला हवी, कळतंय मला. पण त्यामुळे तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला म्हणजे तुमच्यात ते बोलतात ना, स्वाभिमान, त्याला हट केल्यासारखं होईल. मी निशीला बोलले तर ती नक्कीच चुकीचा अर्थ काढेल. ती तुम्हाला मदत करते आणि हे मला आवडत नाहीये असा समज करून घेईल ती. पण मी तुम्हाला आणि दादांना खूप चांगलं ओळखते. अहो, तुम्ही स्वाभिमानाने त्या घराबाहेर पडलात आणि मग अशा वेळी मी तुम्हाला ही अशी मदत केली तर तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागेल आणि मला हे आवडणार नाही. निशीच्या वागणुकीमुळे तुम्ही जर हट झाला असाल ना, मी तुमची माफी मागते. हो मेघनाताई, माफी कसली मागतास? निशीन तिच्या वडिलांसाठी डबो केलो होतो आणि एक मुलगी म्हणून तिच्या भावनांचा असा अनादर करणं आमका शक्य नव्हता. आणि खरा सांगू तुमका, यांचं स्वाभिमान यांच्या मुलीवरच्या असलेल्या प्रेमापेक्षा मोठं नाही. माफी नका मागू तुम्ही. तुम्ही बसा, मी तुमका काहीतरी खायला करून आणते. किती शेमलेस बाई आहे ही. मी एवढं सरकॅस्टिकली बोलतेय, पण हिला ते समजतच नाहीये. मूर्ख कुठली. बाबा सांगा, सांग कुठे ठेवायची, कुठे ठेवायची? म्हणजे इथे बसा तुम्ही. इथे घेऊया. बाबा हो, पण इथे बसणार कुठे? इथे नको, इथे नको, इथे नको, इथे नको, नको. हा चल. आता कसं एकदम पाय नाही पडणार. मग काय? इथे ठेवलं ना की डायरेक्ट तिच्या कानात आवाज जाईल. करेक्ट 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 बाबा. चला चला. काय बाबा, सॉरी 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 सर, काय लागलं? नाही, ठीक आहे ठीक आहे. बस बाबा, करा सुरुवात. करू पाया पडतो. केशवा माधवा तुझ्या नामात रे. बाबा बाबा बाबा, हा? अहो याचा आवाज झाला पाहिजे ना. अरे हो 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 हो. एक मिनिट. हे राहिलं नाही का? तिच्यात
जमतंय ना? बघ, इथे 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 हा 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 जमतंय? सुरू करू. करा सुरू. चला. बाबा अहो तोंडानी नाही, याचा याचा आवाज झाला पाहिजे. अजून जोरात. बाबा आवाज आवाज झाला पाहिजे. आवाज. बाबा थांबू नका. अजून मोठ्याने आवाज झाला पाहिजे. आवाज आईपर्यंत पोहोचला पाहिजे. हे असा आवाज करतो ना की ही मशीन उद्या सकाळी डायरेक्ट उमा बहिणींकडे. थांबू नका थांबू नका थांबू नका. अजून जोरात बाबा अजून जोरात. वा 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 लाली आत्या, छान सुगंध येतो एकदम फोडणीचा. मस्त झणझणीत होणार आहे रस्सा भाजी. फोडणीचा मस्त सुगंध येतोय. म्हणजे आत्या तुझी पण खीर छान होणार आहे. मस्त मस्त. वा, वा. छान छान होला. आत्या आता तू ना 4 चमचे मिरची पूड टाक. मिरची पूड. हा हा. कोण आत्या? तू 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 तूच. हा मी मिरची पूड बनवायच्या. हा टाक टाक टाक. मी सांगते तसं कर. हा टाक. किती? 4 चमचे म्हणाली हा ती. हा 2 3 4. हो सगळी टाकू दे सगळी टाकू दे. मस्त. हा. आणि तुम्ही इथे हे टाका, वेलची पूड टाका. वेलची पूड. किती चमचे? 4 चमचे. 4 चमचे वेलची पूड. 4 चमचे. हा टाका. टाकते टाकते. 1 2 3 4. थोडी आणखीन घाला, छान होईल. वा वा वा. घातलंय. अहो लाली आत्या तुम्ही आवाज करू नका हो. एकतर इकडे रेंज नाही, व्हिडिओ अडकतोय. अगो मग तुझा फोन घेऊन जा आणि रेंज घेऊन ये ना. आली 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 आली. हा गंगा आली. अगो बाय. हो लाली आत्या रेंज आली. रेंज आली. काय पण हसू नका. चला आता तुम्ही हे टाका, साखर टाका. साखर टाका. साखर. अगो साखरेचा डबा खाया. याच्यात साखर टाका. छान ढवळून घ्या. हे घ्या असे टाका ना. चांगला अंदाज मिळेल. हा 5 वाट्या साखर टाकली का? वाट्या नाही मी आता चमचा भरून टाकतोय. छान ढवळून घ्या. हा. जास्तच टाकतं नाही. वा 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 वा. झालं हो. आता मंजू आत्या तू तर खीर करत होतीस ना? आज जरा वेगळीच दिसते ना. आणि तुम्ही रस्सा भाजी. 5 चमचे साखर टाकलाय मी. हो पण मी 5 चमचे साखर तिला टाकायला सांगितलेली आणि इथे मिरची पूड तुम्हाला टाकायला सांगितलेली. हे काय केलं तुम्ही? ह्यात माझी काही चूक नाहीये. मला नाही माहिती. अगो चारू तू नव्हता. या कसला आवाज हा? मला वाटतं कसला तरी मशीनचा आवाज येतोय. मशीन? अहो लालिताई आपल्याकडे मशीन तर दाईची आणि उमाताई चालवायच्या. उमाताई आल्यात की लालिताई? हो उमाताई आल्या की काय? ना सुधारायचे नाही. बघताय ते का चांगली फोडणीच देतोय. लालिताई अहो गॅस तरी बंद करा. उमा इलास या कसं होतं आजचं पहिलं दिवस? छान होता. आयुष्यात कधी नोकरी केली नाही ना, त्यामुळे नोकरदाराचो दिनक्रम काय असता ते समजू घेऊक लागत. पण काम चांगला लागला. माका पण तुमका एक सांगूचा होता. माझ्यासाठी पण एक काम इला. मा
अहो त्या गावडे वहिनी त्या इल्या होत्या. त्यांच्या मुलींसाठी फ्रॉक शिवून देशाल काय विचारत होत्या. गावात कोणाकडे एखादी जुनी शिलाई मशीन असत तर विचाराल काय? पण उमा मी आहे ना, मी असताना तुम्ही कशा करताय? किती आणि काय काय करशाल तुम्ही? ह्या बघा वेळ पण आहे माझ्याकडे आणि आवडीचंच काम आहे. निशी काय 2 दिवसांनी मुंबईत निघून जायत आणि ओवी सुद्धा तिच्या अभ्यासात कामात गुंतलेली असते. तुम्ही एकदा कामावर गेलास ना की थोड्या वेळाने घर खाऊ कुठता.